लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर. अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. बघा, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, 7वा हप्ता या ठिकाणी पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काही ताईंना या ठिकाणी पैसे देखील आलेले आहेत. त्यांनी मेसेज देखील या ठिकाणी केलेले आहेत. तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे पैसे आले किंवा नाही. संक्रांतीचा हा हप्ता आलाय का? कमेंट्स बॉक्समध्ये एकदा सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत ते देखील तुम्ही सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामधून पैसे येणार आहेत, ते कोणत्या जिल्ह्याच्या हाताने येणार आहेत, ते आपण बघूया. तर लाडक्या ताईंना तुम्हाला पैसे आले आहेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. संक्रांतीचा हप्ता ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, त्या 7व्या हप्त्याचे या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ताईंचे मेसेज आलेले आहेत, की या ठिकाणी आपण बघणार आहोत कोणकोणत्या ताईंनी काय-काय मेसेज केलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी बघा. या ठिकाणी मी सांगत नाहीये, लाडके मुख्यमंत्री साहेब असतील किंवा तुम्ही अजितदादा पवार असतील किंवा या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं 26 जानेवारीच्या अगोदर आम्ही या ठिकाणी 3 ते 4 दिवसा अगोदर तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात करणार आहोत. 26 जानेवारी बघा रविवार असल्यामुळे या ठिकाणी आजपासून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण की बऱ्याच ताईंचे मेसेज देखील आलाय. यायला सुरुवात झालेली आहे. सर आम्हाला पैसे आलेत. मग हे नेमके पैसे डिसेंबर महिन्याचे आलेत त्यांना का जानेवारी महिन्याचे आलेत हे देखील महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या काही ठिकाणी ताईंना मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये पैसे आले नव्हते. त्या ताईंना देखील काही पैसे 1500 यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंना एवढ्या साऱ्या लाडक्या ताई प्रश्न बघून या ठिकाणी उत्तर मला द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. मी तुम्हाला 7वा हप्ता आला आहे का? आणि ज्या गोष्टी खऱ्या असतील त्या सांगा. चुकीच्या किंवा फेक गोष्टी सांगू नका. खरंच तुम्हाला 7वा हप्ता आला आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोणता जिल्हा आहे ते पण सांगायचं आहे. खूप महत्त्वाची अपडेट बघत आहोत. 7वा हप्ता ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या हप्त्याबद्दल आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे. 26 जानेवारीच्या आधी आपणा सर्वांना 7व्या हप्त्याचे वाटप हे होणार आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एका ताईने तुमच्या अकाउंटवर किंवा भावाच्या अकाउंटवर असू शकते एखाद्या वेळेस तर यांच्या अकाउंटवर वरून एक मेसेज आलेला आहे की त्यांना मेसेज नेमका कोणता बघूया काय मेसेज आहे की 1,500 आले डीबीटी लाडकी योजनेचे 7वा हप्ता. लक्षात घ्या या ठिकाणी एखाद्याने आरिफ मानियार यांच्या अकाउंटवर किंवा भावाचे अकाउंट असू शकते एखाद्या वेळेस तर यांच्या अकाउंट वरून एक मेसेज आलेला आहे की त्यांचा मेसेज नेमका आपण बघूया काय मेसेज आहे की 1,500 आले आज डीबीटी लाडकी योजना 7वा हप्ता आला तर या ठिकाणी या ताईने कमेंट बॉक्समध्ये मला खरं खरं सांगायचं काल या ठिकाणी आज या ठिकाणी त्यांचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की सर आम्हाला या ठिकाणी 7वा हप्ता आलेला आहे. 1,500 रुपये मिळालेले आहेत. ह्या ताई जर व्हिडिओ बघत असतील तर खरंच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण दिशाभूल करू नका. पैसे वाटपाला त्यांनी वरून आदेश दिलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे की आदेश दिलेले आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर पैसे सगळ्यांना भेटणार आहेत. पण ह्या ठिकाणी खरंच तुम्हाला पैसे अकाउंटला आले आहेत का? 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवर आलाय का? 6वा हप्ता आला होता म्हणजे 6वा टप्पा आला. एकदा कमेंट बॉक्समध्ये खरं खरं सांगायचं आहे. आरिफ मानियार या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला खरंच पैसे आले आहेत का? नाही. आता त्यांच्यानंतर बघा बऱ्याच या कमेंट नंतर बऱ्याच ताईंनी यांचा प्रश्न विचारलेला आहे की दादा खरंच 7वा हप्ता 26 जानेवारीच्या आधी मिळणार का? तर हो ताई 7वा हप्ता हा खरंच मिळणार आहे. आदित्य तटकरे यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलेलं आहे की 26 जानेवारीच्या आधी तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसेला सुरुवात झालेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. कोणत्या जिल्ह्यातल्या कोणी ताई आहेत का त्यांना पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठाण्यामधल्या ताईने कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला 7वा हप्ता आलाय का? कारण हा हप्ता 26 जानेवारीच्या आधी सर्वांना मिळणार आहे. कारण पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधल्या ताईंना सोलापूर जिल्ह्यातला कोणी ताई आपला व्हिडिओ बघत असेल तर लवकरात लवकर त्याने कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 7वा हप्ता आलाय किंवा नाही. गोंदिया जिल्हा आपला व्हिडिओ कोणी बघत असेल त्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की आपल्याला पैसे आले का नाही.
कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. एक गोष्ट करा, फसवेगिरी किंवा फेक न्यूज सांगू नका किंवा फेक तुम्हाला जर खरंच अकाउंटला पैसे आले असतील तरच त्यांनी सांगा, कारण 26 जानेवारीच्या आधी सर्वांना हा हप्ता मिळणार आहे. जानेवारीच्या अगोदर या ठिकाणी 2 ते 3 पैसे येणार अशा स्वरूपाचे या ठिकाणी अजितदादा पवार असतील किंवा अदिती तटकरे मॅडम असतील किंवा इतर मंत्रिमंडळातील नेत्यांनी देखील सांगितलंय की 26 जानेवारीच्या अगोदर आम्ही डीबीटी करायला सुरुवात करणार आहोत. आता 26 जानेवारी बघा, 26 जानेवारी आहे रविवार. या रविवारच्या दिवशी असं पण रविवार आलाय आणि 26 जानेवारीला अशी पण कोणतीच गोष्ट चालू नसते. महाराष्ट्रामध्ये कोणतीच गोष्ट 26 जानेवारीला चालू नसते. पेपर बंद असतात, बँका बंद असतात, शाळा बंद असतात, अशा सर्व गोष्टी 26 जानेवारीला बंद असतात. पण काही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलंय, 26 जानेवारीच्या अगोदर पैसे भेटणार आहेत, म्हणजे पैसे 26 जानेवारीच्या अगोदर भेटणार आहेत. बघा, मंगळवार म्हणजे तुम्हाला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 4 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे केव्हा पण येण्यास सुरुवात होऊ शकते. 4 दिवसाच्या अगोदर तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात करणार आहेत. आज जरी तुमच्या पैसे अकाउंटला आले नाही तर उद्या नक्कीच येणार. या 4 दिवसाच्या आत 100% पैसे येण्याचे चान्सेस आहेत. कारण की जिल्ह्यानुसार वितरण असणारे या ठिकाणी 2 कोटी, या ठिकाणी लक्षात घ्या, 2,34,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे जाणार आहे. 2,34,00,000 ताईंना या वेळेस 7वा हप्ता जाणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, तुम्हाला पैसे आले आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही, खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47,00,000 सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता. काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे. बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील. त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही. स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधनं ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते, आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीयेत हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर दिलेले आहेत काय एकंदरीत नाही. मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मला वाटतं त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्या सोबतच्या स्तरावर असेल. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते, कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री महोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती. त्याच्यामुळे ते आज नव्हते. आणखीन 1-2 मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते, कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो. आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते, त्यांनी त्या पद्धतीनं
मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्री वितरित केलेला होता. या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. 7वा टप्पा लक्षात घ्या. यात ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 26 जानेवारीच्या अगोदर पैसे येणार आहेत, 100% यायला सुरुवात होणार आहे. पण या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही एकदा चेक करायचं आहे. जर तुमचा मोबाईल SMS आला असेल तर नक्की कळवा. एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. 1500 आले, आज DBT ला सुरुवात होणार आहे. कृपा करून चुकीची माहिती सांगू नका. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक सगळ्यांना विनंती आहे, खरे मेसेज टाका, दिशाभूल कुणाला करू नका. व्हिडिओ असे शेवटपर्यंत बघत जा. चॅनलला जास्तीत जास्त सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं. नवीन कोणी ताई आले असाल सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर आपणास सांगत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करून शेअर करायचं. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा.